आकाशवाणी नागपूर. रेवती जोशी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. एक महत्त्वपूर्ण संदेश. 18 वर्षांवरील सर्वांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. लसीकरण करून घ्या, नंतरही काळजी घ्या. मुखपट्टी वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात आणि चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड प्रतिबंधासाठीचे नवे निर्बंध पाळा. विनाकारण घराबाहेर पडून गर्दी करू नका. कोविड-19 बद्दल काही प्रश्न असतील तर 0112397804 आणि 1075 या राष्ट्रीय तसंच 02026127394 या महाराष्ट्रासाठीच्या मदतवाहिनी क्रमांकावर संपर्क साधा. आता काही ठळक बातम्या. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या वतीने देशभरात 10 सायकल रॅलीचं आयोजन. कृषी स्नातकांनी नोकरीच्या मागे न लागता कृषी क्षेत्रात क्रांती आणण्याचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं आवाहन. उपमुख्यमंत्री पवार यांच्या निर्देशांनंतर एसटी महामंडळाला 500 कोटी रुपयांचा निधी वितरित आणि हवामान खात्याचा विदर्भात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा. देशातील सर्व राष्ट्रीय महत्त्वाच्या आस्थापनांचं सुरक्षेचं काम करणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल अर्थात CISFद्वारे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशाच्या विविध भागातून 10 सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेले अग्रणी आणि फारसे प्रसिद्ध नसलेल्या अशा काही वीरांची अर्थात दुर्लक्षित नायकांची माहिती देशातल्या युवा वर्गाला व्हावी या उद्देशानं ही रॅली आयोजित करण्यात आली आहे. CISFचे सहाय्यक उपनिरीक्षक धीरज कुमार जानीसे यांच्या नेतृत्वाखाली सर्वात लांब पल्ला असलेल्या या सायकल रॅलीचा येत्या 4 सप्टेंबरला ऐतिहासिक पुणे करारावर जिथे स्वाक्षऱ्या झाल्या त्या येरवडा तुरुंगापासून पुण्यातून प्रारंभ होईल. सुमारे 1703 किलोमीटर मार्गक्रमण करीत महिनाभराचा प्रवास करून ही सायकल रॅली 2 ऑक्टोबरला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी नवी दिल्लीतील राजघाट इथे पोहोचेल. या रॅलीमध्ये CISFचे 12 सायकलपटू सहभागी होतील. ही रॅली 28 दिवसांच्या आपल्या प्रवासात ज्या शहरांमधून मार्गक्रमण करेल त्यात हुतात्मा राजगुरू यांचं गाव असलेलं राजगुरुनगर, संतवाडी, संगमनेर, नाशिक, चांदवड, भोपाळ, आग्रा आणि पलवल यांचा समावेश आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी काल दिल्लीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात देशातील सर्वात मोठ्या प्रश्नमंजुषा स्पर्धेची म्हणजेच फिट इंडिया क्विझची सुरुवात केली. तंदुरुस्ती आणि क्रीडा या विषयांवर आधारित ही पहिलीच राष्ट्रव्यापी प्रश्नमंजुषा असेल. विद्यार्थ्यांना आपली तंदुरुस्ती आणि आपलं ज्ञान दोन्ही दाखवण्याची ही एक मोठी संधी आहे, असं या कार्यक्रमात बोलताना ठाकूर म्हणाले. विद्यार्थ्यांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या या कार्यक्रमाचा उद्देश आहे. या प्रश्नमंजुषेसाठी नावनोंदणीची प्रक्रिया कालपासून सुरू झाली असून ती 30 सप्टेंबरपर्यंत सुरू राहील, असं ते म्हणाले. प्रश्नमंजुषेच्या विजेत्याला रोख स्वरूपात बक्षिसं दिली जातील तसंच विद्यालयं देखील यामध्ये सहभागी होऊ शकतात. या स्पर्धेसाठी 3,25,00,000 रुपयांची बक्षिसं दिली जाणार आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात योगाचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या दृष्टीनं आयुष मंत्रालयाच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या योग ब्रेक अर्थात वाय ब्रेक या मोबाईल ॲपचं लोकार्पण केंद्रीय आयुष मंत्री किरण रिजिजू यांच्या हस्ते करण्यात आलं. नोकरीच्या किंवा कामाच्या ठिकाणी 5 मिनिटांच्या योगा मध्यंतरामुळे कामाचा तणाव कमी होऊन उत्साह वाढेल, कामावर अधिक लक्ष केंद्रित करायला मदत मिळेल या हेतूनं हे ॲप तयार करण्यात आलंय. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पत्रकार कल्याण योजनेच्या मार्गदर्शक सूचनांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयानं प्रसार भारतीचे सदस्य अशोक कुमार टंडन यांच्या नेतृत्वाखाली एक 10 सदस्यीय समिती नियुक्त केली आहे. ही समिती या योजनेसाठी सध्या असलेल्या मार्गदर्शक तत्वांचा आढावा घेणार असून त्यात बदल करण्यासाठी आवश्यक त्या शिफारशी सुचवेल. पारंपरिक आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमात काम करणाऱ्या पत्रकारांना यात सामावून घेण्यात आलंय. त्याशिवाय अधिस्वीकृतीधारक पत्रकार आणि अधिस्वीकृती नसलेल्या पत्रकारांनाही या कल्याणकारी योजनेत समानतेनं बघण्याची गरज असून त्यांनाही योजनेचे लाभ मिळवून देणं महत्त्वाचं आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं कोविडमुळे निधन झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान मिळवून देण्यासाठी पुढाकार घेत अशा 100हून अधिक पत्रकारांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत केली आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि माजी खासदार चंदन मित्रा यांचं काल रात्री उशिरा दिल्लीत निधन झालं. मित्रा द पायनियरचे संपादक आणि व्यवस्थापकीय संचालक असलेल्या मित्रा यांनी 65व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ऑगस्ट 2003 ते 2009 पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य होते. जून 2010 मध्ये ते मध्य प्रदेशमधून भाजपाकडून राज्यसभेवर निवडून आले.
आयुष मंत्रालयाच्या राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळानं स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा भाग म्हणून देशात औषधी वनस्पतींच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय अभियान हाती घेतलंय. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याबरोबरच हरित भारताचं स्वप्न साकारण्यासाठी याची मदत होईल. या अभियानांतर्गत येत्या 1 वर्षात देशभरात 75,000 हेक्टर जमिनीवर वनौषधींची लागवड केली जाणार आहे. उत्तर प्रदेशातील सहारनपूर आणि राज्यातल्या पुण्यात या कार्यक्रमाची सुरुवात झाली. पुण्यामधल्या कार्यक्रमात शेतकऱ्यांना औषधी वनस्पतींचं वाटप करण्यात आलं. भारत देश अन्नधान्य उत्पादन, दुग्ध उत्पादन आणि मत्स्य उत्पादनांच्या बाबतीत स्वयंपूर्णच नाही तर निर्यातदार देखील झालाय. कृषी क्षेत्रात नैसर्गिक शेती, पेटंट, भौगोलिक मानांकनं यामुळे शेतकऱ्यांसाठी समृद्धीची नवनवी दालनं उघडतायत. अशा वेळी कृषी स्नातकांनी नोकरीच्या मागे न लागता कृषी क्षेत्रात नवी क्रांती आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असं आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं. दापोली इथल्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा 39वा पदवीदान समारंभ राज्यपाल तसंच कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते. उत्तम खेती, मध्यम बान, निकृष्ट चाकरी, भीक निदान या जुन्या काळातील प्रचलित म्हणीचा दाखला देऊन राज्यपालांनी युवकांना कृषी क्षेत्रात येण्याचं आवाहन केलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या YouTube वाहिनीला नक्की सबस्क्राईब करा. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचं वेतन आणि इतर आवश्यक बाबींसाठी 500 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्यानंतर हा निधी तातडीने वितरित करण्यात आलाय. चालू आर्थिक वर्षासाठी 1450 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी 838 कोटी रुपयांचा निधी एसटीला आधीच वितरित करण्यात आला असून उर्वरित 612 कोटींपैकी 500 कोटी रुपये तातडीने एसटी महामंडळाला देण्यात यावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. त्यानंतर तातडीने हा निधी वितरित करण्यात आला. उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार निधी वितरित झाल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन तसंच महामंडळाचे आर्थिक प्रश्न सुटण्यास मदत होईल. कुपोषणावर मात करण्यासाठी पोषण माह मध्ये राबविण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळविण्यासाठी प्रयत्न करा. परंतु केवळ पोषण महिन्याच्या स्पर्धेपुरतच नव्हे तर वर्षभर हे काम करत कुपोषणाला हरविण्याचा निर्धार करा, असे निर्देश महिला आणि बालविकास मंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी दिले. राष्ट्रीय पोषण महिन्याचा राज्यातील शुभारंभ दूरदृश्य प्रणालीद्वारे अॅडव्होकेट ठाकूर यांच्या हस्ते काल झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. दरम्यान अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सुमारे 1403 अंगणवाडी केंद्र तसंच 8 प्रकल्प स्तरांवर बालक आणि महिलांकरता विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. गडचिरोलीच्या ग्रामीण आदिवासी भागातील 2289 आणि शहरी भागातील 89 अशा एकूण 2378 अंगणवाडी केंद्रांमध्ये हे अभियान राबवण्यात येईल. त्यासोबतच भंडारा आणि बुलढाणा जिल्ह्यातही अभियान राबवण्यात येणार आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणामध्ये अमरावती विभागामध्ये वाशिम जिल्हा अग्रेसर असून जिल्ह्यातील 18 वर्षांवरील सुमारे 38% व्यक्तींचं कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झालं आहे. यवतमाळच्या पुसद शहरात महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. या सोनसाखळी चोरांना जेरबंद करण्याचं आवाहन पोलिसांपुढे असून शहरात पोलीस गस्त वाढवावी अशी मागणी नागरिक करतायत. चंद्रपूर जिल्ह्यातील बरांज, मोकासा, चेक बरांज, सोमथाला, बोंथाला, कढोली, केसुर्ली आणि चिंचोर्डी या गावांमध्ये कोळसा खाणीसाठी कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडने जमिनीचं भूसंपादन केलं. या गावातील प्रकल्पग्रस्तांसाठी कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड आणि महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये 2016 मध्ये झालेल्या करारानुसार कार्यवाही करावी. तसंच प्रकल्पबाधित कुटुंबांचं जिल्हाधिकारी यांनी सर्वेक्षण करून फेर अहवाल शासनाकडे सादर करावा. तसंच कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांच्या समस्या प्राधान्याने सोडवाव्यात अशी ग्वाही मदत आणि पुनर्वसन मंत्री तसंच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. नागपूर मध्य रेल्वे विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती रुचा खरे यांच्या प्रयत्नांनी नागपूर मध्य रेल्वे विभागाने अजनी रेल्वे स्थानकावर ई व्हीलचेअर सेवेच्या तरतुदीसाठी एक नाविन्यपूर्ण करार केलाय. ही सेवा AAS ई व्हीलचेअर या नावाच्या मोबाईल ॲपद्वारे बुकिंगसाठी उपलब्ध असेल. नागपूर हे मध्य भारताचं वैद्यकीय केंद्र असल्यामुळे मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भ भागातील अनेक रुग्णांना ही सुविधा लाभदायक ठरणार आहे.
विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ इथे आज तसंच उद्या विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागपुरात आज दुपारपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील खोलगट भागात पाणी साचल्यामुळे वाहन चालकांची प्रचंड गैरसोय झाली. दरम्यान 5 आणि 6 सप्टेंबरला चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ इथे देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आली आहे. त्यासोबतच संपूर्ण विदर्भात सर्वदूर पावसाच्या सरी हजेरी लावणार असल्यामुळे सावधानतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या वतीने देशभरात 10 सायकल रॅलीचं आयोजन. कृषी स्नातकांनी नोकरीच्या मागे न लागता कृषी क्षेत्रात क्रांती आणण्याचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं आवाहन. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशांनंतर एसटी महामंडळाला 500 कोटी रुपयांचा निधी वितरित. आणि हवामान खात्याचा विदर्भात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा. आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरील प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.